गुड आफ्टरनून मॅम. शुभ संध्याकाळ. कोण कोण आले? आदिश्री, अमृता. अमृता, तू हे नाही जॉईन केलं का? ऑडिओ नाही जॉईन केला? आवाज येत नाही तुझा. ऑडिओ जॉईन नाही केला वाटतं. आदिश्री, तू पण ऑडिओ नाही जॉईन केला बघ. आवाज येत नाहीये. नमस्कार मॅम. आता आला आवाज? आला आला आला. हा, ते अमृता पाडगावकर आहे ना, ऍक्च्युली ते निरंजनी आहे. मी नंतरच्या वेळेला एडिट करून टाक. रिनेम करून टाक की. हा, टाकते. हा, नमस्ते मॅम. नमस्ते. आदिश्रीचा पण आला आवाज. शौर्य, तू बोल. हा बोल. हा, येतोय ना आवाज? ठीक आहे. आता मागच्या आठवड्यात तुम्ही आला नाहीत. मागच्या आठवड्यातली मुलं आता आली नाहीत. कुठे होता मागच्या शनिवारी तुम्ही? मॅम मी बाहेर गेली होती कामासाठी, माफ करा. आता बघितलं का? व्हिडिओ बघितला का तुम्ही? युट्यूब वर बघितलं का? विसरली बघायची. विसरली. बघून घेऊया का क्लास संपला की. ओके. अजून एक आता कोण होतं ना, ती कुठे गेली? हा, आली नाही. याच्यात टाकलं होतं का? आरव. हा, ठीक आहे. निरंजनी, आरव आणि हा शौर्य. शुभांगी कुंभार पण स्पंदन आहे ना? बरोबर. तू स्पंदन जरा उलटी बसते का? तू दिसत नाहीस.
तुझ्या मागे प्रकाश आहे वाटतं खूप. उलटी बस तू. प्रार्थना कोणाकोणाच्या लक्षात आहे? मॅम मला पहिलं वाला माहिती आहे. ओके. आणि निरंजनीला माहितीये का प्रार्थना? आदिश्री, निरंजनी, स्वरा आणि कोणतं? निरंजनी प्रार्थना येते? लक्षात आहे का? तुझा आवाज नाही येते. म्यूट कर, अनम्यूट. म्यूट आहेस तू निरंजनी. नाही, म्यूट पण नाहीये. म्यूट पण नाही. मगाशी आलेला. मॅम ते आमची या नवीन स्कूलची पण प्रार्थना पाठ करत होतो म्हणून ते टाइमच मिळाला नाही. ते अरे पण ही ट्युशनचा पण पाठच होती ना. अभ्यास. ही पाठच होती ना. एक पॅरेग्राफ तेवढंच. ओके. मग कोणाला येतेय का आम्ही म्हणूया? हा, मला पहिलं वाला शौर्य येते. तुला येते? येते? शौर्यला येते? पण आपण आधी शौर्याचं अभिनंदन करूया. शौर्य, तुझं खूप खूप अभिनंदन. तो परीक्षेला बसला होता परिचय आणि तो मेरिट लिस्ट मध्ये आलाय, गुणवत्ता यादीत. तुम्ही बसला होतात का? बाकीची मुलं बसला होतात परीक्षेला? हा, मी पण बसली होती. मग तुम्ही सगळे पास आहात म्हणून तुमच्यासाठी सुद्धा टाळ्या. सगळ्यांचं अभिनंदन. असंच छान छान लिहायचं. हा, आणि पुढच्या वेळी सगळी मेरिट लिस्ट बँगलोरचीच पाहिजे मला. मिळणार, मला खात्री आहे. तुम्ही एवढी हुशार आहात मुलं सगळी. मी शॉकच झाली. शॉक शॉक म्हणजे आनंदाने. मला समजलंच नाही. ठीक आहे, मग आता प्रार्थना म्हणूया. हा, सुरू कर तू आदिश्री. तुला येत आहे ना? चुकेल तिथे मी सांगते. हा, तू दुसरा कडवं म्हण. शौर्य ठीक आहे. चालेल ना? आरव, तुला येत आहे तिसरं कडवं? हा, ठीक आहे. सगळ्यांनी म्हणायची आहे म्यूट राहून. ओके, तू सुरू कर आदिश्री. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती जाती जात भाषा द्वेष सारे संपू दे. एकनिष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा वसरोपलावर शुद्धतेचे सांगणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. शौर्य आता म्यूट करून गेला. शौर्य आहेस का? आरव तू म्हण. भोवताली प्रांत भाषा. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सध्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तो बरी देई आम्हाला काजव्यांचे सागणे. आडताने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. स्पंदन येते पुढची?
पण लाभले आयुष्य जितके ते जगावे साधने, पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपदे, हे ह्याला जो श्वास आता तो पुनारा सांभळे, माणसाशी माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच तुझी प्रार्थना. गुड. छान. नमस्कार. निरंजनी, तुझ्या बाजूला कोण आहे ग? म्यूट काढ. मम्मी हं? बहीण आहे. बहीण आहे. मग तिला येतं का मराठी? तिला सख्खी थोडं येते. सख्खी बहीण आहे की कझिन वगैरे? कझिन आहे, ती 5वीला आहे. बर बर. नाही, बसू दे. काय हे काही नाही, विचारलं हा. just. आता तुम्ही तिघ आदिश्री, शौर्य आहेस की नाहीस रे? शौर्य, व्हिडिओ ऑन करा. आणि तो व्हिडिओ ऑफ नाही करायचा. ऑलरेडी आपण 4-5 जणच आहे. त्याच्यात काय आम्ही हे पाहायचं का? स्क्रीन, ब्लँक स्क्रीन. आता आदिश्री आणि शौर्य आणि निरंजनी ओळख करून द्या तुमची. कुठल्या शाळेत आहात, कितवीत आहात, कुठे राहता बँगलोरमध्ये किंवा कुठे राहता? हा. मम्मी मराठी 12 महिने हा काय? मी मराठीचे 12 महिने. काय लिहिलंस तू शौर्य? मराठी महिने तू लिहिलेस का मराठी महिने? हो मॅम. बर बर. नंतर फोटो काढून पाठव. हा? ते आम्ही बाहेर गेलेलो आत्ताच आलो म्हणून जरा हो, उशीर. आईने टाकलाय मेसेज, पाठवला होता. गुड. आणि मॅडम मी ऍक्च्युली लिहिलं ते, पण तो पहिला क्लास होता म्हणून मी कुठली तरी रॅन्डम नोटबुक घेतलेली लिहिलेलं सगळं. हा, मी पण तेच आता सांगणार सापडतच होते. नाहीये. आता मला परत सापडतच नाही. लिहायला आता मग पुन्हा लिहायला पाहिजे ना. बरं, आता सगळ्यांनी एक वही करायची. ओके. आणि दुरेघी असते ना, डबल लाईन बुक, तेच वापरा. कारण तुम्ही अजून लहान आहात. तुमचं अक्षर स्थिर झालं नाहीये, पक्क झालेलं नाहीये. नाही, हे नाही. दुरेघी डबल लाईन बुक असतं ना. तुम्हाला मॅम शाळेत- अशी हे पण नाही. हा, हे अशीच बघितलंय. अशीच. हे आदिश्रीचं आहे नाही. ना, आदिश्रीने बरोबर घेतलंय. तसं बुक घ्यायचं. एक घेऊन या, नसेल तर. तुम्हाला शाळेत एखाद्या वेळ मागच्या वर्षी हिंदी बिंदीला असेल ना, ते वापरलं तरी चालेल. पण एक वेगळी वही करायची आपल्या मराठीसाठी. कशी हा? ती डबल लाईन स्पंदनने पण लिहिले दुरेगी. आदिश्री पुन्हा दाखव एकदा. हो मॅम. मॅम मी पहिल्या आधीच्या वर्गात निरंजनने लिहिलंय दुरेगी, बरोबर. सुतार लिहिलंय का ग? सुतार लिहिलंय. सुतार लिहिले. हा, सुतार आहे ना. हा हा हो. हा, ठीक आहे ठीक आहे. ते पटकन सुतारच वाटलं मला. मॅम ती मागच्या वर्षीची बुक आहे ही वाली हा, ना. मी तेच म्हंटल, आपल्याला काय थोडा अभ्यास असतो. तर तुम्ही मागच्या वर्षीचे पण वापरू शकता दुरेगी लाईन. आणि ह्यांनी लिहिलं तसं, निरंजन लिहिलं तसं चालेल. तर ते जरा जास्ती मोठं होतं अंतर. शौर्य, तुझी पण बरोबर आहे वही. हा, एक स्पंदनने वही पण करायची. पाठवलंय. हा, स्पंदनने पण पाठवलंय. दुरेगी वहीच लिहून वहीतच आहे ना. पाठवलंय. हा, छान येतं, अक्षर छान येतं. आणि चांगलं. मात्रा लक्षात आहे का? मात्रा कशाला म्हणतात? काना, मात्रा, वेलांटी आणि उकार. हा, तर काना तर बाजूलाच असतो, मात्रा वर असते. तर ती नीट वर रेषेच्या नीट द्यायची. त्याची वेलांटी वाटली नाही पाहिजे. आणि वेलांटी मात्रा वाटली नाही पाहिजे. ठीक आहे. छान लिहायचं, म्हणजे फोटो पण चांगला येतो. आम्हाला तपासायला पण बरोबर पडतं.
कारण फोटो तेवढं नीट दिसत नाही ना, तुमची चूक झालेली आम्हाला सांगता नाही येणार, हो की नाही? जरा तुम्ही दुरेगीत लिहिलं की मग आम्हाला छान दिसतं पण, आणि मग तपासायलाही बरं पडतं. काय करतो मॅडम? हे आपोआप आलं का कोणी करते? संपदा मी तू ट्राय व्हाईट करते? बोर्ड ऑन नाही केला मॅम, होता. आपोआप आलंय. क्लोज मी व्हाईट बोर्ड ऑन केला होता, क्लोज करते आता. नाही पण येतं का तुला त्याच्यावर? हा, ही वेलांटी. हा, एक मिनिट हे करते आणि हे कुठे कुठे जात आहे? काल हा पण आम्ही वेगळं. कालच्या वर्गात ट्राय केलं, खरं ते कुठं कुठंच जायला लागलं, मग बंद केलं. आपली हा, पाटी आणि खडूस व्यवस्थित आहे. हो ना. हो मी हो. अहो त्याच्यावर हिने मोठं ड्रॉइंग काढून ठेवलंय, मला ती धुवायला पाहिजे पाटी. शाळेचा पहिला दिवस असं तिने लिहून ठेवलंय. ही रेष असेल तर हम्म. सरळ रेषेत वेलांटी ही वेलांटी अशी वर नीट दिसली पाहिजे. पाहिजे, आणि ही पहिली मात्रा, आणि ऐची मात्रा असेल तर ही दुसरी मात्रा, ती मात्रा. आणि उकार असेल तर तो असा स्पष्ट आला पाहिजे. स्पष्ट खाली आला पाहिजे. अजून दुसरा एक पुढे उ चाल, असेल तर तो स्पष्ट स्पष्ट लांब असतो. गेलेला असतो. दोन्हीत फरक दिसला पाहिजे. कारण जर आपण बरोबर लिहिलं नाही ना वेलांटी काना मात्रा, त्याचा अर्थ वेगळा होतो. म्हणून ते क्लिअर व्यवस्थित स्पष्ट दिसेल असं लिहायचं. कळलं? आता तुम्हाला कसं आहे ना परीक्षेला वगैरे पण तर स्वतःच स्वतः लिहायचंय. त्यामुळे तुमचं बरोबर पाहिजे, शुद्ध लेखन. तुमच्या इंग्लिशमध्ये हे कापतात की नाही? स्पेलिंग मिस्टेक झाली तर मार्क कापतात ना? रॉंग देतात की नाही लगेच? तसे हे सगळी मराठीची स्पेलिंग आहेत, ते बरोबरच लिहायचे आपण. कापतात ना? बरं, मग आता मागच्या याच्यात आपण या त्यांची ओळख राहिली ना. आदिश्री, तू सांग कुठे राहतेस, नाव सांग पूर्ण. म्यूट काढ. एक मिनिट. हो बरं, निरंजनी तू सांग. मॅम ते काय झालं की ते काहीतरी खाली आलं होतं, त्याच्यामुळे मला थोडी गडबड झाली. काय खाल्लं होतं? खाली म्हणजे ते लिहिलेलं येते काय पण कामाचं वगैरे, तर पप्पा ते करून टाकतात आपलं. तर ते तिकडे आलो, मी घाबरूनच गेलीस? म्हणून बर, थांबली मग केलं. गेलं ना आता? सांग मग आता. मी बँगलोरमध्ये मीनाक्षी गार्डनमध्ये राहते. मी एअरफोर्स स्कूलमध्ये आहे आणि मी आता 3ऱ्या वर्गात आहे. वा, 3ऱ्या वर्गात आहे, छान. आणि एअरफोर्सला काय म्हणतात? एअरफोर्स स्कूल ज्याला हल्ली मराठीमध्ये का वायुसेना विद्यालय. अरे वा, मग बाबा आहेत का एअरफोर्स मध्ये? बाबा आहेत? नाही, माझे आजोबा होते. ओ, मग म्हणून तुला तिकडे मिळाली ऍडमिशन? बर बर बर, छान. वायुसेना माहिती आहे तिला. गुड. निरंजनी तू सांग. माझं नाव आहे निरंजनी अमरीश पडगावकर. मी बेंगलोरमध्ये विज्ञान नगर मध्ये राहते, अनुग्रह प्लॉट. आणि मी श्री रविशंकर विद्या मंदिर मध्ये शिकतोय. होते आता कुठे असते? होते. आता मी हे कोल्हापूरला शिफ्ट झाले, त्याच्यामुळं आईला जॉब लागला कोल्हापूर मध्ये, म्हणून इथे शिफ्ट झाले. आता तुझं मराठी आमच्यापेक्षा चांगलं होणार, कारण तुझ्यासारखं कानावर मराठी येणार, हो ना? आता बघ, तू 1, 2, 3 क्लास झाल्यावर तू छान जास्ती चांगलं मराठी बोलशील, हो ना? तुला शाळेत आहे का आता मराठी? हो, आता आहे. कुठलं पुस्तक आहे? हेच आहे 5वीचं? नाही, आता ती 3रीला आहे. 3रीला आहे? मग कुठलं पुस्तक आहे तिला? 1 मिनिट दाखवते. तिसरीला आहे. मॅडम, तुम्ही ते उकार वगैरे सांगितलं होतं ना, मी याच्यावरती लिहिलेलं आहे. हे बरोबर आहे का?
आता ना मधला राजा तुझं उलट दिसतंय. तरी बऱ्यापैकी चांगलं लिहिलंयस तू. चांगलं लिहिलंयस, छान लिहिलंयस, बरोबर पण ती आहे. मात्रा आहे की नाही ती अजून लेफ्ट साइडला व्हायला पाहिजे. हम्म. स्लांटिंग आणि- लाईन काढता ना तुम्ही, हा. तशी यायला पाहिजे, अजून लेफ्टला यायला पाहिजे. हा आणि तू काढलायस ना आदिश्री. च्या पुढे पण एक मात्रा असते अहाची. 2 विसर्ग असतात, ती शेवटची मात्रा असते. मी विसरून गेली. हरकत नाही, हरकत नाही. छान आहे, पण आयडिया चांगली आहे. परत एकदा दाखव. छान काढलेस तू. छान लिहिलंय. हे बुक आहे. उकार आहे ना, उकार, पहिला वाला उकार, छोटा उकार, तो हा. अजून थोडा पुढे घे. हा बाकी बरोबर आहे. आणि हे थोडं स्लांट कर, म्हणजे एकदम परफेक्ट येईल तुझं. शब्बास. हे मराठी सुलभ भारती. अच्छा, मराठी सुलभ भारती आहे का? तिसरीच आहे का त्याच्यावर? तिसरीच हो, लिहिलंय. तिसरीच आहे. हो, बर बर बर. स्टँडर्ड. हा हा ठीक. ते आम्ही म्हणजे ते बृहन महाराष्ट्रवाल्यांनी सांगितली म्हणून मी वापरतो, म्हणून म्हटलं ओके. काय वेगळी असतात का बघावं. हा हा हा. हे नवनीत एज्युकेशनचं आहे. हो का? महाराष्ट्र हा. गव्हर्नमेंटचं नाहीये? नाही नाही, नवनीतचं. मॅम, हम्म. ते मागच्या वर्षीचं जे क्लासची आपण बुक घेतलं होते ना मराठी शाळाची, हा. तेच बुक वापरायचे का ह्या वर्षी पण? चालेल की, चालेल, ती पण चालेल. कुठले बी बुक मराठीतले? हो, दुरेगी कुठलीही बुक चालेल. मागची असेल तर उलट बरं, तुम्हाला मागे बघायला बरं पडेल ना. मॅम ती नोटबुक नाही विचारत, पुस्तक विचारते तुम्हाला. पुस्तक मॅम. पुस्तक पुढच्या ह्याच्यात सांगते मी तुम्हाला. हा हो, पुढच्या चालेल. वर्गात घेऊया. आता मागच्या वेळी 3च मुलं होती, मग सांगून काय उपयोग नाही म्हणून सांगितलं नाही. आज कोण कोण येतं माहित नव्हतं. आता या आठवड्यात मी सांगते कुठलं बुक असणार आहे. हा हो, ठीक आहे मॅम. चालेल. हा. शौर्य, ओळख सांग तुझी, ओळख करून दे. मॅम, माझं नाव शौर्य, माझं आडनाव आहे दहेकर. हम्म. मी कुठे राहतो राहतो? बेंगलोर मध्ये, एसीसी रोड, व्हाईटफील्ड एसीसी रोड, DSR. लाल सिटीच्या बाजूने DSR असतो, तिथे राहतो मी. माझं स्कूलचं नाव होली क्रॉस आहे. ते पण व्हाईटफील्ड मध्येच येते, ECC रोड. माझं 2 मिनिटं माझ्या घराच्या पाशी येते, 2 वा. मिनिटावर. गुड. माझ्या शाळेचं नाव असं सांगायचं. हा माझं स्कूलचं नाव शाळेचं नाही. नाव हा शाबास. मॅम, मी पाणी पिऊन येऊ का? हा मी पाणी पिऊन येऊ? हा पाणी पण आहे. स्पंदन पण होतीच मागच्या वेळी, झालं. आता तुम्हाला माहितीये का निरंजनी कुठल्या स्टेटमध्ये गेली राहायला, कुठल्या राज्यात राहायला गेली माहितीये? कोल्हापूर कुठे माहितीये का? मॅम, कोणाला माहितीये? महाराष्ट्रात. महाराष्ट्रात. आणि आपण सगळे कुठे आहोत? कर्नाटक. आरव आरव वेगळीकडे आहे. बाकी आपण सगळे आहोत बँगलोर मध्ये, म्हणजे कर्नाटक. कर्नाटकात. बँगलोर हे शहर आहे आणि आणि आरव कुठे सांग, आरव तू कुठल्या राज्यात आहेस? मी तमिळनाडू मध्ये. तामिळनाडूमध्ये. शाब्बास. मग मागच्या ह्याच्यातल्या सगळ्या तिघा जी नव्हती मुलं त्यांनी पाहिला का व्हिडिओ? हा तुम्हाला मराठी महिने म्हणायचे आहेत. आदिश्री, निरंजनी आणि शौर्य. मॅम, मला बाकी या येते. तिघांनी म्हटलंय म्हणा. मॅम, काय चाललंय? वळ वळ वळ. मी पण तुझ्यासारख्या खुर्चीवर बसले, मी हल्ले का बघ? नाही मॅम, कम्प्युटर चेअरच आहे, पण मी हल्ले का? नाही हल्ले. मग तू पण नाही हलायचं. हा अशी स्थिरता पाहिजे, म्हणजे अभ्यास चांगला होतो. हा वळ 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 नाही करायची, एकदम शांत बसायचं. ओके, अजिबात हलायचं नाही. आता तुम्ही मोठे व्हायला लागलाय ना. मागच्या वर्षी 2रीत असाल, आता 3रीत गेलायत. झाला ना मोठे? का तोच क्लास राहिलाय तुमचा, तोच वर्ग आहे का? नाही, बदलला ना. आपण पण आता शहाणं व्हायचं मग. हा आता अजिबात हलणार नाहीये आदिश्री. बघूया किती वेळा हलतीये. चल म्हण, मराठी महिने सांगा. तूच.
चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. शाब्बास. तू म्हण आदिश्री. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन मार्गशीर्ष अश्विन कार्तिक अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. शाब्बास. आणि कोण? शौर्य तू म्हण. आरव तू म्हटले ना मागच्या आठवड्यात, तुला येत आहेत. शौर्य तू म्हण. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन फाल्गुन हा आणि फाल्गुन. बरोबर. मग तुम्ही लिहिले नाहीत त्यांनी लिहून पाठवायचं काय उजळणी हो, म्हणून. मॅम. हा, ज्यांनी लिहून पाठवलं त्यांना नको, त्यांची दुरुस्ती सांगितली. आणि हिंदी स्पंदनचं आहे काय इथे? हे बघ स्पंदनने पण पाठवलं होतं. हो, हे बघ तू लिहिलंयस ना वर्गात शिकवणारे, ते शब्द आहे शिकविणारे. मी पाठवली दुरुस्ती. शिकविणे असा शब्द आहे, पण त्याचं हे रूप होतं शिकविणारे, व नाही वी होतो त्याचा. हा, मी पाठवलंय, तू बघ नंतर. मला वाटतं दूधचा दू दीर्घ आहे. दूध दू दीर्घ काढायचा उकार. मी आत्ता पाहिलं ग, त्यामुळे कळायला नाही झालं का, हे करायला नाही झालं मला. कपडे धुणारा, धुवणारा नाही धुणारा. कपडे धुणारा व नाहीये मध्ये. हा, कपडे धुणारा. आणि इकडे पण फर्निचर बनविणारा. मी पाठवते ते दुरुस्त करून नंतर क्लास झाल्यावर. तू बघशील एकदा. हा, ठीक आहे. ठीक आहे मॅम. आता आकडे लक्षात आहेत का तुमच्या? मराठी आकडे शिकलो होतो आपण. मी लिहायला घालून लिहिणार. सगळ्यांकडे आहे वही पुस्तक? हो. 50 पर्यंत झालेत ना तुमचे? का 100? 50 पर्यंत झालेत ना लिहायला? ठीक आहे. काय मॅम? काय मॅम? आकडे कुठपर्यंत लिहायला कुठपर्यंत शिकवले होते मागच्या वर्गात? मॅम 50 ना? ठीक आहे. हा, 20 आ 20 पण झाले आपले ऍक्च्युली. 20 तर ते लहान वर्गात झाले असतील ना, मध्यम गटात. तुम्ही मोठ्या गटात होतात ना मागच्या वेळी? मॅम मला आठवतं 20 पर्यंत झालेले. 20 पर्यंतच आलेले. बरं ठीक आहे. 20 पर्यंत मग घालते संपदा? लिहायला घाल. चालेल. प्रगती येते. हम्म. मी फक्त बुक घेऊन येते, घालतो. याचाच. चालेल, सगळ्यांनी लिहायचे 1 ते 20 पर्यंत आकडे. करून झाले ते. मॅम नंबर लिहायचा मॅम. हो, नंबर नंबर पण लिहायचा, लिहायचे. पुढे अक्षरात लिहायचं. नंबर आणि पुढे अक्षरात असं लिहायचं. 1 आणि 1 त्याचं मराठीतलं स्पेलिंग लिहायचं. मॅम म्हटलं ओरली फक्त 50 करून झालं होतं आणि लेखन 20 करून. हा, ओरली 50 स्मिता केलेत मॅडम? आपण, लेखी 20 पर्यंत लिहूया. हा मॅम. हा, स्मिता मॅडम. 1 ते 10 लिहिलेलं टेबल त्यांना कसं लिहायचं सांगायचं असेल तर शेअर करू का? पिक्चर आहे माझं. हो चालेल ना, बरं पडेल त्यांनाही ना. मला को-होस्ट करा. हा, 1 मिनिट. म्हणजे त्यांना आयडिया येईल काय लिहायचं. हा हा. तुम्हाला करू का मॅडम co-host. होस्ट? ओके. करते. केलं बघा. हा, झालं ना. दिसतंय का? मॅडम हा, बोल.
दिसतंय का? हो हो दिसतंय. असं लिहायचं, असंच लिहायला सांगायचं ना? होय होय मॅडम. हो, मॅडम. कितीपर्यंत लिहायला सांगायचं आहे ना? माझं सगळे टेबल आहेत असे. 20 पर्यंत मॅम नाही पण हे लिहायचं. पर्यंत दाखवू का नका बरं? मॅडम, लिहिता येते का बघायचंय. हा तर मग हे असं लिहायचंय सांगून द्या त्यांना बस. हा तेच मी तेच. दाखवते पुढचं. कळलं का सगळ्यांना कसं लिहायचंय? लक्षात आलं? हो मॅम. बरं. मग मी आता शेअरिंग बंद करते. आता सगळ्यांना नंबर माहिती आहेत, सगळे अंक माहिती आहेत आणि कसं लिहायचं ते पण माहिती असलं पाहिजे. उच्चार माहिती आहेत तर लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे? ठीक आहे मॅम. बरं, मी शेअरिंग बंद करते आता. आदिश्रीला काय विचारायचंय? हो मॅम, काय की मराठीमध्ये जे नंबर्स आहेत मराठीमध्येच लिहायचे आहे का? हो नाही, मी आपले साधे सुद्धा म्हणजे मॅथ्स मध्ये कसे काढतात मी तसे लिहित आहे म्हणून विचारलं. मराठीत लिहायचं बाळा, मराठीमधून. आता दाखवले ना मॅडमनी, दिसले ना? हो तसं म्हणून मी मराठी आकडे विचारलं. काढायचे. ठीक ठीक आहे. आहे. ते काय 1 ते 0 आले तर लिहिता येतात पुढचे, हो ना? ठीक हो. आहे, सांग. संपदा म्यूट झाले तू. हा, सांग. झाले, अनम्यूट झाले. मी म्हणत होते मराठीतूनच लिहायचंय. आदिश्री विचारत होती ना, सांगितलं मी तुला. मराठीतूनच लिहायचं. हो. तू सगळे मला वाटलं सांगतेस आकडे का ओळीने लिहू देत. सांगूयात का? नाही ठीक आहे, ओळीने लिहू दे. ठीक मला आहे, वाटलं तर चालेल. 50 पर्यंत असतील तर एक 10 सांगावेत, हा कितपत हा, येते लक्षात द्यायला. पण 20च आहेत तर लिहू देत 20. चालेल. हे पुढचं शिकवायला लागतील आपल्याला. 21 ते 50 ते हम्म. लिहायला. निरंजनीला झाले असतील शाळेत एखाद वेळ. मॅम 5 कसं लिहायचं मराठीमध्ये? थांब मी घेऊन येते काही. पाटी घेऊन येते मी. 20 करून द्यायचं. स्क्रीन दाखवते आम्हाला. हो का? संपदा मॅम स्क्रीन दाखवते तुला. कुणाकडे नाही. असं लिहितो आपण 5, मराठीतले 5. ओके. इंग्लिश मधला आपण वाय लिहितो ना, तसे थोडे सिमिलर असतात मराठीतले 5. ओके. संपदा कशाने लिहिते ग? पेन मी घ्यायचा हे का? लेफ्ट साइडला जे मार्क आलेत ना, हा, हा. पेन्सिल आणि हे, तिथे हा. मी क्लिक केलं होतं. बरोबर. मग टी मारलं तर काय येतं? हा. हो असं हा, टाईप. ओके. लेफ्ट साइडला बघा मॅम, तिथे हो एक दिसलं दिसलं. टेक्स्ट म्हटलं तर टेक्स्ट येणार असं. मॅम 8 कसं लिहिताय? 8 नाहीये. हे बघ, म्यूट कसं करू मी? तुझं तेव्हा ते हिने लिहिलं 5च्या बाजूला. हा याली माझी पाटी. हा, छान आहे मॅडम पाटी. कम्फर्ट पूर्वीची झोन. आपण शाळेत अशीच वापरायचो ना पाटी. तेच म्हणून म्हटलं कम्फर्ट झोन. कम्फर्ट झोन, पाढे ह्याच्यावरच पाठवायचे. मॅम आम्हाला मॅम हा हा, 4 असं लिहायचं का? 4 पक्षी. मॅम 4 असं लिहायचं? आणि वरती लिहिलं मी. बरोबर. अच्छा, मुलं पण लिहू शकतात का त्याच्यावर? हो. भारी आहे की.
ट्राय करतो ते खूप हे numbers, झालं त्याच्यावरती. मराठी numbers. त्याच्या पुढे 4 पण लिहायचं बरं अक्षरात. स्वरा लिहिते ना तू? हो मॅम. हा, गुड गुड. लिहा, सगळ्यांनी लिहा. झालं लिहून? हे मॅडम काय झालं? म्युटेड नाही बोल. झालं का? नाही कोणाला अडलंय काही? कुठलं लिहिता येत नाही असं झालंय? नाही झालं मॅम. आले 20 पर्यंत सगळ्यांना आले? सोपे आहेत 20 पर्यंत. हा, कोणाला शंका आहे का काही की मी नाही मला आलं नाही? नाही मॅम. नंतर फोटो पाठवाल. हा, 15चा तिने बरोबर 13 लिहिले का ग? 13 बरोबर लिहिलंय. 15 मध्ये 15च्या इथे 13. निरंजनी आईला दाखव. हा, नाही 13, 15 बरोबर 14, लिहिले. पर्ल टिंब दिलंय का? हा, हो, दिलंय. दिलंय. दिलंय ना? दिलंय. हा हो. हा, ठीक आहे. 16, 16. 17 निरंजनी आईला थोडं म्हणावं. निरंजनीचं आईचं नाव माहित नाहीये. चेक हा, कर बोला का की. तू? हा, नाही हो, चेक कर आहे म्हटलं. बरोबर नीट बरोबर लिहिलंय. डॉट बीट नीट दिसत नाही ना? हा लिहिलंय हा, बरोबर. गुड. झालं सगळ्यांचं? नाही मॅम, मी स्किल लिहिते. हा, कोणाला अडलंय का काही? कुठलं स्पेलिंग कसं लिहायचं कळत नाही असं झालंय का? आरवराजा काही दिसत नाहीये. थोडं जवळ धर आरव कॅमेऱ्याच्या. थोडस जवळ स्क्रीन. हा, 15 दिसलं आता मला. 14, 15 दिसलं. 1, 2, 3. माझे डोळे आणि फोटो पाठवशील आरव? यांचं हे सगळं मागच्या वर्गात झालेलं असलं पाहिजे होतं ना. हो, पण ते काय येते की नाही बघितलं ना? निरंजनी वगैरे मागच्या वर्गात होत्या सगळेजण. हो, सगळ्या होत्या. सगळे कॅरी फॉरवर्ड बायचे. पण 50 पर्यंत झाले नाही म्हणतात. हो हो. मॅम, मी 11 वरती आली आहे. तर 11 कसं लिहितात? रा असं लिहितात का? करा लिहून दाखवू? येतो, क येतो, हो. र ला का ना रा? करा. नाही, माझ्याकडे पण होतं. माझ्याकडे पण मी बघितलं होतं. मला समजलं नाही तर म्हणून. बघ आता लिहून दाखवतात.
बापरे, कोण भारी. मॅडम तुमची पार्टीच छान आहे. हातातली आहे ना आपल्या. त्यात ते अक्षर लिहिताना वाकडे तिकडे येतात आहेत. हे बघा, हे बरोबर आहे. हे बघ ग. एक क रा मिनिट. सरळ. क रा, र ला काना रा. हे मी पाठीच ठेवायचे. त्याच्यावर ते पहिले नाथ शाळेत जायला लागली ना, तर तिने ते ग्रेड 1 वगैरे सगळं लिहून ठेवलं होतं. तर ती हा. धुवायची विसरलेली. बाबा इकडे. करा चला, चला लवकर. आपला तास एकच तास असतो हो ना. तुमच्या सगळ्यांकडे कुठलं पुस्तक आहे? इयत्ता 5वी वाला आहे हे पुस्तक आहे तुमच्याकडे? हो मॅम. सगळ्यांकडे असेल ना हे? सध्या आतलंच काहीतरी घ्यावं मग. मॅम मी आता 6वीत गेली आहे. मागच्या वर्षी तर 5वीचं होतं. ती अजूनही आहे माझ्याकडे, पण मी आता ऍट प्रेझेंट 6वीत आहे. 6वीत आहेस? हो, तू 6वीतच असणार. पण हे पुस्तक असेल ना मागच्या वर्षीचं? हो, मागच्या वर्षीचं पुस्तक आहे. नवीन येईपर्यंत आपण हे वापरू शकतो. सगळं शिकवून नाही ना झालेलं. हा. मॅम हम्म. मॅम मी लिहून पाठवलं त्याच्यात आपल्या व्हॉट्सअपच्या ह्याच्यात. काय? मी फोटो पाठवलाय. बर. आता पाठवलास? हो मॅम. बर बर बर, बघते. अक्षर छान आहे का तुझं? थँक्यू मॅम. छान. 5, 6, 7, 8, 9, 10 बरोबर. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. माझं पण ऑलमोस्ट 19. झालंय. तू 19 लिहिलंयस ना? ते 19 आहे. हा, ठीक आहे मॅम. 19. व काढ आणि न ला काना आणि वेलांटी दे. ठीक आहे मॅम. 20. अक्षर छान आहे, छान लिहिलंयस. हे बरं आहे. ठीक आहे. कसं नाही पुसली तू? पाहिजे नको का पुसली? सगळ्यांनी असंच डार्क लिहा छान आणि फोटो त्याचा छान काढून पाठवा मग. ठीक आहे, म्हणजे आम्हाला पण बघायला सोपं पडतं. झालं मॅम. मी ते वही आणि हे पण फिनिश केलंय. पाठवते आता. वीस 19. मॅम माझं पूर्ण झालं, पण ना नंबरचा प्रॉब्लेम आहे, अजून काही नाही. हा,
नंबर म्हणजे मराठीचे जे नंबर असतात त्याचाच प्रॉब्लेम आहे, पण बाकीचं लिहिणं वगैरे मला येते. प्रॉब्लेम आहे म्हणजे काय आहे सांग? म्हणजे 11, 12 12 पर्यंत येते. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 हे थोडं वेळ लागेल, तर कसं करू? पट्ट लिहिता लिहिता खराब होऊन जाईल, म्हणून मी बस विचारत होते. बरं, पण मग नंतर लिही. ठीक आहे. हम्म. तर मला सांगा, इथे कुठलं अक्षर लिहिलं तर शब्द तयार होईल? ग. आणि कुठलं वाटतंय? हा, ब 22. शब्द ब. मॅम म्हणायचा आहे का? हा, इथे कुठलं अक्षर लिहिलं की शब्द तयार होईल? आरवनी सांगितलं ग. ब मग काय होईल शब्द? वेबळा असा शब्द आहे का? किंवा नाही. बबळा असा शब्द आहे का? नाही. त्यांनी सांगितलं ग. ब मॅम, लिहिल्यावर आता सांग आदिश्री, कुठले झाले शब्द तयार? मॅम थोडं पाठी बगळा हा, आणि वेगळा. वेगळा. बरोबर. कळलं कसं करायचंय? हा, तुम्ही इथे एक अक्षर लिहिलं तर 2 असे शब्द तयार झाले. ग सगळ्यात कॉमन आहे, सामायिक आहे. हा, पण 2 शब्द तयार झाले ना, बगळा आणि वेगळा. ठीक आहे, कळलं तुम्हाला? आमच्या दुसरीमध्ये असं होतं इंग्लिश मध्ये. हा, अगं भाषा शेवटी सारखीच असते. फक्त हा, बाग. बाग नाही, आता दुसरा देते मी तुला. ठीक आहे. ठीक आहे. मॅडम मी पाठवलंय. बघूया तुम्हाला नाही या मॅडम. आता बघायचं काय असेल. आता आरव नको सांगू. हा, दुसऱ्यानी सांगा आता. मॅडम जो पाठवलंय. कोणी? बर बर बर. हा, मॅम 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 का ते बॉक्स नंबर कोणता लेटर आहे ते? बॉक्स नंबर हे दिसतंय का? हा मॅम जो हे बघ, इथे आहे मावर अनुस्वार मान. इथे र, इथे गा आणि इथे र. मध्ये काय असेल? मॅम जो शौर्य नीट सांग. तू नीट बाईस बघू आधी. कुठे बसलायस? उभा आहेस का तू? हा, नीट बस. हा, सांग. मॅम ज. निरंजनी तू? मॅम ज. स्वरा तू? यस मॅम. जच आहे, सगळ्यांचं ज आहे. लिहू मी? ठीक आहे. हो मॅम. मग आता ज झाल्यावर निरंजनी वाच, काय झाले शब्द? गाजर आणि आणि एक गाजर, दुसरा मांजर. मांजर. बरोबर, शाबास. मॅडम मी पाठवलंय ते. हा, ते बघूया नंतर. आता इकडे लक्ष दे. मॅम हे पण बुक मध्ये लिहायचं आहे का? लिहिलं तर चांगलं आहे, प्रॅक्टिस होते ना. मी लिहून घेते. बघा आता इथे काय असेल? सांग आरव. हा, कळलं नाही.
काय म्हणली? भूक होईल ना ऊ ऊ. कौक म्हणजे भूक काय? होईल. हा? कौक म्हणजे काय? अर्थ व्हायला पाहिजे ना त्याला, अर्थपूर्ण शब्द व्हायला पाहिजे ना. सांग आरव. मॅम ड ड. ड बर. आणि कोणाला दुसरा सांगायचा आहे? निरंजनी सांग. मॅम डब्बा ड डब्बा ड. ओके. शौर्य तुला? हो कथक होऊन जाईल ना कथक. मॅम धडक भडक. ड आहे मध्ये. शब्द वाचा काय झाले? शौर्य वाच. भडक. भडक आणि कडक. मज्जा आहे की नाही? आता तुम्ही असे शब्द शोधायचे काय? चालेल? कागद लागू 2-3. हम्म? हो मॅम तुमच्या बुक मध्ये आहे ते. काय असेल? सांग स्पंदन. मॅम मी आठवते आता. आठवतेस? बरं आठव. न सलन सलन म्हणजे पहिले सलून सा. होईल ना सलून. मॅम सलून हं. सामान सामान कमन नाहीये ना. मॅम म बरोबर आहे, पण मा म्हणायचं. मा. कमान आणि सामान होते ना. पण मा आहे ना तो. मा. म नाहीये. मा. ओके नाही? मा बरोबर आहे. म नाही मा. सामान कमान. ठीक आहे? तर पुढच्या वेळी दोघा प्रत्येकाने 2-2 शब्द असे शोधून आणायचे काय? हा मॅम हा? कसं लिहायचं कळलं ना? उभं मॅडम आणि आडवं. कमान म्हणजे सांगा ना त्यांना. कमान विचारा बरं. कमान म्हणजे कमान काय? माहितीये का? कमान कशाला म्हणतात? कमान माहित असेल. कमान कशाला म्हणतात माहितीये? एंट्रन्स. एंट्रन्सला असं डेकोरेशन लावतात की नाही? हा मॅम हा, त्याला कमान म्हणतात. देवळाच्या इथे असते किंवा याचा मांडव वगैरे घालतात त्याला अशी लावतात. नाही तर शाळेमध्ये पण असतं. शाळेमध्ये कोणाचं वेलकम करायच्या वेळेस टीचर हा, नवीन टीचर तेव्हा वगैरे लावतात की नाही असं वर सगळं डेकोरेशन, त्याला कमान म्हणतात. आहे. मग लागलेलं. प्रत्येकाने असे 2-2 शब्द शोधून आणायचे पुढच्या वेळी. ठीक आहे? शब्द अर्थपूर्ण पाहिजे आणि व्यवस्थित लिहिलेला पाहिजे. कळलं? हो मॅम हा. स्वरा तू पाठवलेस ना त्याच्यातले 1-2 आकडे तू हिंदीतून लिहिलेस. आपलं मराठी थोडं वेगळं असतं. आपण 5 नाही म्हणत, 5 म्हणतो. आणि दुसरं 9 नाही म्हणत. मराठीत आपण न उ असं म्हणतो. बाकी छान लिहिलेस. उ. उखळीतलं हा. उ. आणि उसातला उ. पंधरा असं म्हणतो. पंधरा. यातलं मला काहीच दिसत नाही बाई. 15. 5 ला तू खाली असं केलं ना आदिश्री, हा. तसं हिंदी सारखं नाही करायचं. तिथेच सोडायचं. पुन्हा पुढे उकार नाही करायचा त्याचा. पाठवली. हे बा असं 5. आदिश्री तू व्हॉट्सअप करशील का? म्हणजे हो. मग चेक करता येईल तसं. हो. चालेल. ठीक आहे?
चला आता काय घेऊया? कोणी काय गाणं वगैरे पाठ केलंय? गोष्ट मॅम मी पण गाणं? पाठवले. हा बघते मी. वर्ग झाल्यावर हे करतो हा. शाळेमध्ये आमच्या मॅथ्सचा मॅम गणिताच्या मॅम एका हिंदीचं गाणं म्हणतात. तर हं. ते मला ते खूप आवडतं. तर ते बोलू का मी? हिंदी मधलं आहे. हिंदी मधलं म्हणणार आहेस? मला एक आधी प्रॉमिस पाहिजे. मला सांग तू की पुढच्या वेळी मी मराठी गाणं पाठ करून येईन. छोटंसं असेल चालेल मला. ठीक आहे. हा मग आज तुला हिंदीला परमिशन आहे, परवानगी आहे. हो हं? ते कारण की ना मी काही काही जे पोयम होतात तर ते एक एक वेळा मी कंटाळून जाते म्हणून मी हे बोलते बस. नाही पण कंटाळून नाही जायचं ना. नाही आता मी दुसरं पाठ करू की युट्यूब वरून, नाही तर हा. आई बाबाला विचारून. हा छोटीशी कविता चालेल, गाणं चालेल, पण एक काहीतरी पाठ करून यायचं मराठीसाठी. श्लोक चालेल, मनाचे श्लोक चालतील, काही चालेल, पण मराठीतलं. म्हण मग आज. छोटी छोटी जीवन गाड़ी हाथ से नहीं बनती है, छोटी छोटी जीवन गाड़ी हाथ से नहीं बनती है, दूर दूर कह जाती है, दूर दूर कह जाती है, कैसी अद्भुत गाड़ी है, कैसी अद्भुत गाड़ी है, छोटी छोटी जीवन गाड़ी हाथ से नहीं बनती है. असं मी विसरून गेली थोडस. हा ठीक आहे, चला हरकत नाही. आणि कोण म्हणणार आहे? शौर्य, आरव म्हणणार आहेस? म्हण. अनम्यूट कर, अनम्यूट कर. मी मागच्या वेळेची कविता म्हणणार आहे. परत? हो. बर म्हण चल. छोटे से बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ, छोटे से बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ, उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला. छोटे से बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ, ओसाळ उजाड जागा होतील सुंदर बागा, शेतांना माळ्यांना नवीन बहार दे. छोटे से बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ, मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ, निर्मळ मनाने आनंद देऊ आणि घेऊ. छोटे से बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ, प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू, अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकच होऊ. छोटे से बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ, छोटे से बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ. शाबास. फक्त ना तू हल्ल्यामुळे तुझे मध्ये मध्ये शब्द गेले बाळा. तू छान गात होतास ना असा, त्यामुळे ते स्पीकर माईक पासून लांब जात होतास. मॅम पण छान म्हंटलस, एकदम छान. मॅम मी म्हणू हो. हे सण बैलांचा आज पोळा गोध्यातील बैल नहाऊ, बादाला मखमली झुली, रंगीत शिंगे कपाळी, भांगरली रेशमी बाशिंगे ठवळ्या पळ्या सजले गावभर बघा मिरवणूक
लागले. हम्म. आजच्या दिन नाही काम काम धाम पुरणपोळी खाऊन नुसता आराम. शाबास. मॅम आता तुझं वाचताना अडलं ना, त्यामुळे तू काय करायचं? माझं बैल पोळा म्हणून म्हंटल. हो, आज बैलपोळा आहे. हो, छान. आज बैल पोळा. आता काय करायचं माहितीये, हे जरा पुन्हा पुन्हा वाचायचे शब्द, म्हणजे तुझ्या तोंडात बसतील. ठीक आहे, म्हणजे तुला सलग वाचता येईल. हा, अशी थोडासा सराव करायचा, प्रॅक्टिस करायची. हा, एक 10 मिनिटं वाचलं तरी तुझं पाठ होऊन जाईल. लहान मुलांना लवकर पाठ होतं सगळ्यात. आम्हाला वेळ लागतो, आम्हाला खूप वेळ लागतो. 1 तास 2 तास असं नाही, 2-2, 3-3 दिवस लागतात. पण लहान मुलांचं पटकन पाठ होतं. हा, मॅम मी गाऊ का? गा ना. शेपटीवाल्या प्राण्यांची पुरली भरली सभा. शेपटीवाल्या प्राण्यांची पुरली भरली सभा. पोपट होता समामधी मधोमध उभा. पोपट होता समामधी मधोमध उभा. पोपट म्हणाला मित्रांनो, देवाघरची लू तुम्हा आम्हा सबलांना एक शेपूट. त्या शेपटांचे कराल काय? गाय म्हणाली अशा शेपटीने मी मारेल माझ्या. गाय म्हणाली अशा शेपटीने मी मारेल माझ्या. घोडा म्हणाला ह्यानं करेल त्यानं करेल मी माझ्या शेपटीने तसंच करेल. कुत्रा म्हणाला कुशीत येईल तेव्हा शेपूट हलवीत राहील. मांजरी म्हणाले पडेल थंडी तेव्हा माझ्या शेपटीचे वल्लास बंडी. हे हे शाब्बास. मोठं गाणं आहे, पण तू पाठ केलंयस. छान. स्वरा, तू? परत मला आठवलं आपलं ते गाणं. आपण केलं होतं, तू होतीस का त्या ह्याच्यात? हो मॅम. मागच्या वर्गात होती मॅम. हो, ते आपण सादर केलं होतं ना, संदीप पाठक आले होते तेव्हा. हा छान. मॅम. बरोबर. मॅम मी म्हणा. कोण? मॅम मी शौर्य. हा, म्हण ना. डराव मॅम डराव म्हणते. म्हण काही म्हण. पुस्तक आहे का तुझ्याकडे? हा, मग काढ आणि म्हण. डराव का ओरडत उगाच राव. का ओरडत उगाच राव. पत्ता तुमचा नाही काल. कुठून आला सांगा ना. तो पाऊस पडला फार. तुडूंब भरलं तलाव. सुरू झाली आमुची नाव. आणि तुमची डराव बटबटीत डोळे ध्यान विचित्र तुमचं दिसते राव. सांगा तुमचे मनात काय. ही गाय छत्री ही घ्या नाव. गाव
गाठा जा आपुला आपल्या गाव आणि जन्म तर आणि थांबवा थांबवा शाब्बास. आपण मला वाटतं हेच पुस्तक कंटिन्यू करूया मुलांना. हो मॅम हा हो. त्यांचं झालं नाहीये तेवढं. हम्म. हा ठीक आहे, मग परीक्षेच्या वेळी ते बघू कुठले असतील धडे तेव्हा. खूप पेजेस राहिले थोडे थोडे हा. आम्ही शिकलो होतो. ठीक आहे, हरकत नाही, आपण घेऊ. हे पुस्तक आहे ना सगळ्यांकडे? नाहीतर सॉफ्ट कॉपी टाकू, त्याचा प्रिंट काढून घ्या. हा हेच पुस्तक वापरूया आपण. थोडासा सराव झाला की मग पुढे जाऊ. हा मग झालं सगळ्यांचं? कोण आणखीन एक गेलं काय? नाही, सगळे आहेत. आहेत 1 2 3. आहेत. अजून कोणतरी होतं का? स्पंदन, अदिती, निरंजनी बरोबर आहेत. मग काय आपला होमवर्क काय ठरला? गृहपाठ. नवीन नवीन शब्द काढून आणायचे. हा नवीन शब्द काढून आणायचे, ते तसे 2 आणायचे आणि काहीतरी पाहिजे ना. एवढाच पुरे अभ्यास? थोडा आणि काहीतरी देऊया की. मॅम अजून द्या ना. देऊ ना. 20 ते हा. 30 आकड्यात लिहिणार, अक्षरात नाही लिहिलं पण तरी त्याला चालेल. आपण फक्त शिकवलंय की नाही? तुम्ही विसरलाय? शिकवलंय की नाही मला शंका येते. शिकवलाय. अच्छा. शिकवलंय? 20 बरं 20 प्रयत्न करा, चुकलं तर आपण घेऊया. हा हा 20 ते पुढच्या 30 शनिवारी 21 ते घेऊ. 30 लिहा आणि चुकलं तर आम्ही वर्गात सांगतो. हा ठीक आहे. हा आणि रंगांची नावं लिहा. हा, मॅम, किती 20 येतील ती? 21 ते 30 अंक लिहा. ऐका, 21 ते 30 अंक लिहायचे. ते मगाशी कोड्यासारखं केलं ना आपण, तसे 2 किंवा 3 शब्द शोधून आणायचे. हा आणि काय सांगितलं? रंगांची रंगांची नावं रंगांची नावं लिहायची. लिहायची. हा म्हणजे मग सगळ्या तऱ्हेचे अक्षर तुमच्या हाताखालनं जातील. ठीक आहे. तुम्ही जे शब्द मला सांगितलंय ते कमी नाही व्हायला पाहिजे, पण जास्त होऊ शकेल ना. अगदी जास्त लिहिण्याला बंधनच नाहीये. कमीत कमी सांगतो आम्ही. जास्त लिहिलं तर आम्ही जास्त खुश होणार. हो, बस. आणि आता कविता कुणी म्हटली? शौर्यानी म्हटली आणि निरंजनीनी म्हटली. पुढच्या हो. वेळी ती कविता छान वाचून छान दाखवायची, तयार पुन्हा करून ऐकूया. द्या. हा ठीक आहे. हम्म? आरवने खूप कशी पाठ छान, खूप म्हटली, छान. आजचा स्पंदनने वर्ग पाठ खूप छान म्हटली. झाला. असं पाठांतर पण आपलं वाढवायला पाहिजे. काय स्वरा, पुढच्या वेळी मला काहीतरी पाहिजे तुझ्याकडून. मनाचे श्लोक काही चालेल, काही म्हणा तुम्ही. मी मागच्या वेळी ते ऑलरेडी ते प्रणवी क्षीरसागर बोललेले, म्हणून काही बोलली नाही यावेळी. हो म्हणूनच सांगितलं. आता 8 दिवस आहेत की नाही अजून आपल्याकडे, पण तुमचं नक्कीच पाठ होणार. काही चालेल, छोटीशी कविता, पुस्तकातली कविता चालेल, काही चालेल. एखादा श्लोक मनाचा श्लोक चालेल, वगैरे मनाचे श्लोक सगळे चालेल, मराठीत आहेत. हा आपण घेऊया पुढच्या वेळी मनाचे श्लोक, पण नंतर कधीतरी. चालेल. चला मग करायचं बंद. येस मॅम. बाय. बाय बाय. मॅम. बाय. जय श्रीराम. शुभरात्री सगळ्यांना. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. करते. हा शुभरात्री. चला बाय. शुभरात्री. बाय. धन्यवाद.